नमस्कार, मी संदीप साळुंखे लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। कोकणात अनेक ऐतिहासिक गोष्टी आहेत आणि खूप म्हणजे गावांमध्ये वेगवेगळा इतिहास लपलेला आहे। तसाच एक लपलेला इतिहास बघायला आपण चाललोय शेवरे गावामध्ये आणि या ठिकाणी आहे ठाणेश्वर मंदिर। या ठिकाणी एक ठाणेश्वर मंदिर आहे आणि त्या मंदिराचा आता सध्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम चालू आहे। आज 30 जानेवारी 2025 ला पहिला दिवस आहे त्याचा जीर्णोद्धाराचा, म्हणजे आज उद्या परवा असे चार दिवस काम, म्हणजे त्या ठिकाणी 30 पासून जवळपास 2 तारीखपर्यंत विविध कार्यक्रम आहेत आणि त्यानंतर त्यांची बांधका देवीची जत्रा सुद्धा आहे, म्हणजे वर्धापन दिन सुद्धा आहे 3 तारीखला। तर आता म्हणजे 30 ते 3 तारीख या गावामध्ये वेगवेगळे समारंभ आणि सोहळे चालू आहेत। तर आज पहिला दिवस आहे त्यांचा, तर त्या ठिकाणी मी चाललो आणि विशेष म्हणजे या मंदिरामध्ये त्यांच्या प्रथा परंपरेनुसार फक्त म्हणजे जे ठाणेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी फक्त पुरुष मंडळीच जातात आणि त्या ठिकाणी स्त्रिया जात नाही, फक्त पुरुष मंडळींनाच प्रवेश आहे। आणि संपूर्ण परिसर आहे तो एकदम जंगलामध्ये, म्हणजे संपूर्ण जंगलामध्ये असलेलं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी काही ऐतिहासिक अशा गोष्टी सुद्धा आहे, म्हणजे कोरीव गोष्टी आहेत। तर आपण संपूर्ण परिसर बघूया, त्यांचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम बघूया कशा प्रकारे चालू आहे। तो आज पहिला दिवस आहे, तर आज पहिल्या दिवसाचे त्यांचे सगळे होम हवन आणि जे म्हणजे म्हणतात ना धार्मिक जे विधी आहेत त्यांचं आपण संपूर्ण म्हणजे कशा प्रकारे चालले ते बघूया। आणि मी त्या परिसरामध्ये सुद्धा फिरणार आहे, जेणेकरून काही ऐतिहासिक गोष्टी आहेत त्या सुद्धा मी बघणार आहे। तर आपण आता त्या ठिकाणी जाऊया आणि या संपूर्ण परिसराचा आनंद घेऊया आणि ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा आपण अधिक म्हणजे हा परिसर कसा आहे ते समजून घेणार आहोत। कारण हे जे ठाणेश्वर मंदिर आहे ते संपूर्ण जंगलामध्ये आहे, म्हणजे गावापासून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर आतमध्ये घनदाट अशा देवराईमध्ये जंगलामध्ये असलेले मंदिर आहे। तर आता आपण त्या संपूर्ण मंदिराचा आणि परिसर बघूया आणि संपूर्ण म्हणतात ना की कोकणातल्या अप्रतिम अशा निसर्गाचा आनंद घेऊया। तर आता मी चाललोय शेवरेला, शेवरे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग येथील ठाणेश्वर मंदिरामध्ये आपण चाललोय आणि तिथला कार्यक्रम आणि तिथला परिसर आपण बघणार आहोत। आणि आता आपण ठाणेश्वर मंदिरामध्ये आलोय आणि बघा इथूनच गाड्या बिड्या आहेत आणि संपूर्ण अशी जंगलातनं वाट आहे आणि समोर आहे ठाणेश्वर मंदिर, इथून साधारण 50 मीटर अंतरावरती आणि असं संपूर्ण परिसर आहे आणि एकदम घनदाट देवर आहे इथले। तर आता आपण बघतोय सुंदर असा ठाणेश्वर मंदिराचा परिसर। ठाणेश्वर आणि इकडे चप्पल काढला आहे बघा, सगळ्यांनी चप्पल इथेच काढलेत आणि इथून आपण चप्पल काढून पुढे जातोय। आणि मंदिराच्या बाजूलाच नाही हे बघा, खालच्या बाजूने अशी पायऱ्यापर्यंतची वाट आहे आणि या वाटेने आपण एक साधारण 50 फूट पुढे गेल्यानंतर ही कोरलेली म्हणजे कोरीव, हे बघा इकडे कोरीव पाण्याचं थान आहे, म्हणजे टाकी आहे थोडक्यात, कोरलेलं आहे पूर्ण तळी तळी छोटीशी आणि एकाच दगडात कोरलेली आहे। हे बघा देवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः। सगळ्यांनी उठून उभे राहा, आपल्या हातात तुम्हाला पळी वाटत गेले बघा, आता घेऊन यायचं आणि उभं राहायचं पाणी हो सगळ्यांना, सगळे इथे खाली उभे राहा हात जोडून। एक माणूस आमचा घरा गेलो तो केस काढून काढले आले घालून ते उभे राहतात नमः प्रकृते भद्राय नियता वृंदास्मता। आता एक देवाचं मला नाव सांगा, देवळात तिथले जी तुमच्या गावात देवळं आहेत तुम्ही त्या वेळेला नारळ काढता, पहिल्यापासून असं क्रमाक्रमाने सांगा। पहिलं कोणाला? ठाणे श्री ठाणेश्वर महारुद्राय नमः। तांबूलं नारिकेलफलं समर्पयामि। पुढे
पानका देवी सपरिवार देवताभ्यो नमः सदाम्बूलं नारिकेलफलं समर्पयामि। प्रभु महाविग्रहाय प्रभु सौज्ञक पूर्व स्थापित महारुद्र देवताभ्यो नमः सदाम्बूलं नारिकेलफलं समर्पयामि। भवानी देवी नमः भवानी देवी सांगाय सपरिवाराय नमः सदाम्बूलं नारिकेलफलं समर्पयामि। नागेश्वर सपरिवार पूर्व स्थापित देवताभ्यो नमः सदाम्बूलं नारिकेलफलं समर्पयामि। गुरु सौज्ञक पूर्व स्थापित देवताभ्यो नमः सदाम्बूलं नारिकेलफलं समर्पयामि। जय महाकाल सौज्ञक पूर्व स्थापित देवताभ्यो नमः सदाम्बूलं नारिकेलफलं समर्पयामि। गाढगांग सौज्ञक पूर्व स्थापित आणि आता आपण मंदिराकडे जशी ती टाकी बघितली ना म्हणजे कोरलेली तशी इकडे सुद्धा आहे बघा समोर। आणि ही पुरातनच आहे, आपण बघूया जवळ जाऊन बघूया कशा प्रकारे ती। ही बघा ही दुसरी टाकी, आपण मंदिराच्या जवळ असलेली एक टाकी बघितली आणि ही टाकी सुद्धा तशीच आहे। आणि ह्याच्यामध्ये आता फक्त झाडं आलीत। हे बघा मी कसं कोरलेलं आहे पूर्ण संपूर्ण चौकोनी। इकडे पायऱ्या सुद्धा आहेत खाली उतरायला। आणि हे जे कोरीव काम आहे ना ते दोन म्हणजे बघा अशी एक फ्रेम आहे याला कोरलेली। इकडे अशी पट्टी आहे कोरलेली पूर्ण चौकोनी, तिकडे खाच पण दिसतो। म्हणजे या ठिकाणी पाणी हे सगळं पाट आहे। इकडे हा जुना पाट असा सांगितला जातो, इथे असा जुना पाट आहे। पुढे पण आपण जंगलामध्ये जाऊन पाट बघणार आहोत। हे बघा अशा प्रकारे हे कोरीव आहे पूर्ण, एका दगडात कोरलेली तेव्हाची पाण्याची टाकी असावी म्हणजे पाणी साठवण्यासाठी। तिकडे तो होल आहे, तिथून कदाचित पाणी बी नेत असेल, असं काहीतरी असेल रचना। अशा प्रकारे ही एक ऐतिहासिक गोष्ट बघतोय आपण, ही पुरातनच आहे। आपण ती मंदिराजवळ बघितली ती आणि ही दुसरी, ही पण तशीच टाकी आहे। ही पण जवळपास 8 की 9x9 अशी किंवा 8x8 अशी साईज आहे याची। आणि हा परिसर बघा संपूर्ण म्हणजे संपूर्ण शेती खाली म्हणजे या बाजूला खाली उतरलेलं आहे। म्हणजे इकडून कदाचित पाण्याचा वापर करून ते शेतीला पुरवलं जायचं असं काहीतरी तेव्हाची व्यवस्था आहे पाणी साठवण्याची। तर अशा प्रकारे प्रथम दर्शनी असं काहीतरी दिसतंय। आणि संपूर्ण बघा घनदाट असं जंगल आहे आणि शांत एकदम। या देवस्थानात अजूनही लाईट नाही, फक्त त्यांनी आता सध्या मंदिराच्या कामापुरती लाईट घेतली। एवढं म्हणजे गावापासून आतमध्ये येते जवळपास 2 किलोमीटर, 1.5 ते 2 किलोमीटर आतमध्ये होईल। मस्त स्वच्छ पाणी आहे। हे काय म्हणतात तुम्ही कुंड कोरीव आहे पुरातन आणि जवळपास आता 7-8 फूट पाणी आहे खोल, स्वच्छ पाणी डोंगरात आलेलं। आणि हा पाट असा पुढे गेलाय मग म्हणजे या बाजूने पाट आलाय, हा असा पाट आलाय। इकडे पाणी साठवायचे आणि ते इथून पुढे यायचं असं काहीतरी तेव्हाची योजना होती, जुन्या काळातलं ते पुरातनच आहे। आता आपण मंदिराकडे आहोत आणि आता आपण चालतोय ना तो जुन्या काळातला पाट आहे। आता ही नळ योजना केली म्हणजे हे केलं पाईप टाकलं, पहिल्यांदा ह्या पाटातूनच पाणी यायचं। तर आता आपण पाण्याकडे चाललोय, पाण्याच्या ठिकाणाकडे। आणि ठाणेश्वर मंदिराच्या वरच्या बाजूला जंगलात आहे, तिकडे जाऊया बघूया। आणि हे बघा संपूर्ण ही पुराण काळातली बांधलेला पाट आहे। इकडे खाली दरी आहे आणि वरच्या बाजूने पाणी, पूर्वीच्या काही पाटानेच पाणी द्यायचं खाली शेतीला। वेगळ्या प्रकारचे एरिया आहे। वरती एकदम डोंगर उताराच्या मधोमध म्हणजे डोंगराच्या मधोमध हा पाट बनवलाय। वरच्या बाजूला उंच डोंगर आणि खाली खोल दरी आहे। आणि ह्या मध्ये बनवला मानवनिर्मित पाट, खूप पुरातन काळापासून येतो। म्हणजे डोंगरातल्या पाण्यावरून म्हणजे पाण्याच्या माध्यमातून शेती केली जायची तेव्हा। अशा प्रकारे बघा जुन्या एकदम वेली आहेत, मोठमोठ्या वेली, घनदाट जंगल। म्हणजे पूर्वी कोकण कसं होतं तर अशा प्रकारे घनदाट जंगल आहे। सुंदर स्पॉट आहे बघा, इकडे पाणी आहे।
आणि आपण इकडे देवाच्या कोंडीकडे आलो आणि तिकडे ना काहीतरी आहे, म्हणजे गुहा असे आहेत ते, पण जंगल भरपूर इकडे, पुराण काळातल्या काहीतरी असलं. आणि इकडे 12 महिने पाणी असतं आणि इकडे संपूर्ण पावित्र्य राखलं जातं. ह्या पाण्यामध्ये पायसुद्धा ठेवत नाही, त्यामुळे पाणी आपण ओलांडू शकत नाही. इकडे म्हणजे इकडून तिकडे जात नाही लोक, पाण्याचा प्रवाह असल्यामुळे. मंदिरापासून साधारण 1-1.5 किलोमीटर जंगलामध्ये आलं आणि झाड पण पूर्ण झाडच कोसळून पडले आणि हे एक जुनं झाड आहे. अशा प्रकारे अप्रतिम असा परिसर आहे, देवाची कोंड. इकडे आता जेवणाची तयारी सुद्धा झाली आहे. सर्व ग्रामस्थांसाठी आणि भाविकांसाठी इकडे जेवण बनते. काय काय बनवतात जेवण? काय काय? डाळ आहे, हा भात, हा बटाट्याची भाजी, बटाट्याची भाजी, डाळ भात बटाट्याची भाजी. सात्विक जेवण आहे, ब्राह्मण भोजन आहे मस्त. इकडे जेवण बनते, सगळेजण बसले इकडे. 150-200 लोकांसाठी जेवण बनते इकडे. आज असतं, उद्या पण असणार ना असं? आज उद्या 2 दिवस आणि परवा फक्त पुरुष मंडे. हा, या देवस्थानात फक्त पुरुष मंडे येतात. या ठिकाणी फक्त पुरुष मंडे येतात. नमस्कार. सगळ्या देवतांचं स्मरण कर. बाकीच्यांनी सगळ्यांनी जमिनीला हात लावून तिथून नमस्कार कर. गारानं घालणारे एक तुम्ही घालून द्या, मग पुढची निघाल. एक तुमच्याकडून सुरुवात करून द्या, बाकीचे हा. जन्मनी जन्मनी फले संकल्पोक्त सामनस परिवार देवता धर्मा ठाणेश्वरादी समस्त देवता ज्या देवतांना आज नारळ वेळा काढलेला आहे त्या समस्त देवतांनी आजोबाई ठाणेश्वर सपरिवार देवतांचा पुनःप्रतिष्ठेचा विधी आहे, कलशारोहणाचा विधी आहे, प्रभू संज्ञक जो स्थापित देवता आहे त्याच्या ठिकाणी नवीन मंदिर बांधले त्यानिमित्त तिथे वास्तुशांत त्या देवताचा षोडशोपचार पूजेने जो काय संप्रोक्षण विधी आहे. एकंदरीत आज आणि उद्या त्या ठिकाणी पुनःप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे. त्या देवतांना तिथे नारळ वेळे काढलेले आहेत त्या समस्त देवतांनी आजपासून अगदी पुढचा जो काय बांधला देवीचा वर्धापन दिन आहे तोपर्यंत त्या संपूर्ण गावाचं संरक्षण करा. मुंबईपासून इथपर्यंत येणारी जी काय भक्तमंडळी आहेत त्या गावातले ग्रामजन आहेत त्या देवतेचा जो काय उत्सव आहे त्यानिमित्त येणारे पाहुणे असतील किंवा जो येणारे भक्तजन आहेत प्रत्येकाचं आपल्या घरातून निघून ब्राह्मणास्ते शिवा विष्णवे नमः मनुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः शंकराय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः लोकाय नमः पुष्पोत्तमाय नमः रोहिताय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेंद्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमः. एक मंडप प्रवेशाला प्रवेश करून होतो सर एक प्रदक्षिणा अग्रपूर्वोच्चार्य प्रथमाने
परमेश्वर प्रीत्यर्थम सग्रह मग सपरासाद सशिखर सपिंडिका सग्रह मग श्री स्थानेश्वर देवस्य पुनः प्रतिष्ठांगत्वेन होमं कर्तुम् अग्निपादनं करिष्ये तदङ्गं हरिणमन्था पूजनं करिष्ये। हे पाणी आहे ना ते उतरून टाकायचं म्हणजे आपण पिलेलं पाणी ना देवाला टाकायचं नारळाचं पाणी उजव्यात आणि उजव्यात कळी उपवासार्थे तांबूलं समर्पयामि नमस्कार दक्षिणां समर्पयामि फलार्थे नारिकेलं समर्पयामि नमस्करोमि हरिमन्थाभ्यां मंगलार्थं समर्पयामि अन्यथा शरणनासि त्वमेव शरणं मत्स्मात् कारणेन रक्षमां परमेश्वरने मन्थाभ्यां नमः प्रार्थनां समर्पयामि हातावरनं पाणी अनेन कृतार्थेन हरिमन्थ उपदीयेतां हातातनं पवित्र सुटलं का तुमच्या भूतप्रद्भागो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी हेतज्ञोऽक्षर एव च योगो योगविदान्नेता प्रधानपुरुषेश्वरः नरसिंहभगवान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्थाणुर्भूतादिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भरता प्रभवः प्रभुरेश्वरः स्वयंभू शम्भुरादित्य पुष्कराक्षो महासुनः अनादिनिर्धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभो पुष्पदंशाय नमो नमः जलाधिपाय नमो नमः असुराय नमो नमः जोषाय नमो नमः राजलक्ष्मणे नमो नमः पृथ्वीधराय नमो नमः पृथ्वीधराय नमो नमः आपवत्साय नमो नमः आपवत्साय नमो नमः ब्रह्मणे नमो नमः ब्रह्मणे नमो नमः देवाच्या समोर कोण असेल ना तर राहू नका म्हणून समोर कोण बसलं असेल बाजूला गुजरात
तिथलं लागणार नाही ना कांदा घेऊन जा. जर कसं आहे काही नेऊन जा त्यांच्या पाठी धुवून घे त्याला का धुवून घे. देऊ काय पुसायला आता पहिला उजवा डोळा आधी जाऊ. पहिलं उजव्या डोळ्याचं थोडंसं करायचं हा उजवा डोळा तसं डाव्या डोळ्याचं करायचं. इकडे घे मगाशी पडलेला बघ देवावर आता थोडा इकडे घे थोडा इकडे नाही पडत आहे देवावर इकडे वरच्या बाजूला हा बस ये इकडून पडेल इकडून तिकडून बस बस शिरोधार
तसाच ठेवा, तो ठेवलाय तसा. आणि आता नंदी किती ठेवायचो असं बघा, असो ते तिकडे ठेवून द्या सध्या, त्याच्यावर उशीवर ठेवा. हा ते पाठ उचला, धुवून ठेवूया, थोडं काढूया. पूजा झाल्याने नंदी आणि कलशी चालना करून
अहंकार तत्वाय नमः मनस्तत्वाय नमः प्रकृति तत्वाय नमः देवसर्वदिन्यसामि बुद्धतत्वाय नमः देवसर्वदिन्यसामि शिरस्तत्वाय नमः देवस्य शिरसिन्यसामि समक्ताता कर्माने काय इकडे या दिवस आता ह्याला इकडे पण सुखशाही भवति देवा वस्त्रद्वयनाच्छाद्य प्रमोद तिथपासून गणपतीपर्यंत दिशा त्याच्यात त्यांनी काही दिलं नाही गणपतीला दोन घाला प्रत्येकावर रे आधी दोन आहे चक्षुर्घान्यानुपत्रे विषणासापडे देवी कंठे ज्योत्कंठिधा भवो अस्याम् अब्दवरतिमायाम् इन्द्रायमान्द्रां सांगां सपरिवारां सायिरां ज्योतिकां आवाहयामि देवनादेवनन्दनं नमरपयामि सर्वान्तरणाध्यक्षतां नमरपयामि हिरां कुङ्कुमञ्च समर्पयामि घटोद्भवद्वीपं तुलसीपत्रञ्च समर्पयामि नमस्करोमि आनन्दरूपेण नमस्ते नमस्तस्यै 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 इंद्राय नमः थोडीशी आहे ना थोडीशी येते प्लीज रिपीट आणखी काय म्हणून असं म्हणून ताट होता मागे इकडे बघ इकडे बघ तू उभा राहा एक मिनिट इकडे बघा दिसतच नाही बाजू होता इकडे बघा हो त्यांना तांदूळ घालून ते बाकी करा ठाणेश्वरला राशीमध्ये तांदळाच्या राशीमध्ये ठेवलेलं आहे आजचा कार्यक्रम होता महाप्रसादानंतर समाप्त होईल मग उद्याचा कार्यक्रम
कुठे सगळेजण महाप्रसादाचा आनंद घेत आहे. आणि आता एन्जॉय करा ड्रोन शॉट आणि आपण भेटू उद्या कलश आरोहणाच्या कार्यक्रमामध्ये. भाजी जमली रे, भाजी मला भाजी कधी आला हे बाळा जेवलं
Thank you.